हॅलो गाईज, मी आहे शुभ्रा प्रवीण वगैरे. परत मी तुम्हाला एक मॅथ्सची ट्रिक सांगणार आहे. एका लेसनची 5th स्टँडर्डची मॅथ्सची टेक्स्टबुकची ट्रिक सांगणार आहे. ते अशी तुम्हाला लक्षात राहील. लेसनचं नाव नाही लक्षात येते. मी तुम्हाला फक्त 2 मिनटामध्ये एक्सप्लेन करेल कसं ते तुम्ही बघाच. डेसिमल फ्रॅक्शन लेसन नंबर 9 मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. डेसिमल फ्रॅक्शन तर बघा तुम्ही. फर्स्ट याचा आपण सॉल्व करूया तिथे. हे बघा, याचं जे आहे, राईट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन अँड डेसिमल फ्रॉम अँड रीड दॅम लाऊड. समजला. नंबर आहे 3, 9, 10. तर तो नंबर इथं लिहिते 3, 9, 10. मी नंबर लिहिला. तर डेसिमल फ्रॉममध्ये काय लिहायचं? 3.9. हा जो नंबर आहे 3 जो नंबर आहे, तर तशाचा तसा लिहायचा. टाकायचं याच्या बाजूचा लिहायचा. याचा आहे 4, 1.4, 5.3, 0.8. काहीच नसेल तर 0.8. आणि इथं पण काय नाही तर 0.10, सॉरी 0.7. हे बघ तुम्हाला. आता आपण जाऊया नेक्स्ट याच्यावरती. तर बघा, आता इथं सेम सेंटेन्स लिहिलेला आहे. इथं तोच 9.10, 9.100. तर 9.100ला कसं लिहायचं ते सांगते आता मी. 900 असं एक जर नंबर असेल तर इथे 95300. हे बघा, असा नंबर असेल आणि असा नंबर असला तर 9.01 लिहायचा. असा नंबर असला तर 1 असं 2 कुठला पण नंबर असतो, पण सिंगल नंबर असला की हे असं लिहायचं. तर 9 आहे आणि असे डबल नंबर आहे तर डबल नंबरमध्ये 0 नाही घ्यायचं, सीधा टाकायचं 53. झालं. समजलं. हे एवढं याचं 10 असलं तर काहीच टाकायचं नाही. डबल नंबर असला 10मध्ये तरी चालतो, पण या साईडला असं नसतं ना. तर इथं 0. हे बघा, इथं असे 2 नंबर दिलेले दिसतात तुम्हाला. तर आता इथं काय करायचं आहे, असं लिहायचं 0.78 लिहायचं. हे बघा, आता हे कसं लिहिलं आहे आपण इथं तसं. तर नेक्स्ट याच्यावरती जाऊया. तर यांना कसं लिहायचं हे बघा. हे मला इंटरेस्टिंग आहे, हे तुम्हाला सांगते. हे मला इंटरेस्टिंग आहे आणि हे मला तर खूप इझी आहे ना. 2 मिनटामध्ये सॉल्व करायला. हे बघा, मी रीड करते. रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट. हे बघा, असे 3 जर नंबर असले तर हा 100 10th युनिट. असे नंबर असले तर मग 10th युनिट, 10th, 100th. समजलं. आता हे बघा, आणि असं लिहायचं आपल्याला. 100th असेल तर 2 × 100 टाकायचा. हे असं लिहून टाकायचं. हे एक तुम्हाला सॉल्व करून दाखवते मी.
हाच नंबर घेऊयात. फर्स्टवाला जो नंबर आहे तो 6.13. सेकंड नंबर आपण घेऊयात 8.84. DIGIT digit. PLC place व्हॅल्यू. डिजिट अँड प्लेस व्हॅल्यू. परत एकदा इथं या साईडला पण लिहिते मी खाली DIGIT डिजिट व्हॅल्यू डिजिट प्लेस व्हॅल्यू. डिजिट प्लेस व्हॅल्यू. कारण की इथं काय दिलं आहे डिजिट read the decimal fraction and write down the place value and each digit. तर हे बघा पहिल्याचं आपण इथं लिहू. डिजिटमध्ये नंबर काय आहे 613 नंबर आहे. आता हा कसा नॉर्मलमध्ये आपण 100 टाइम्स युनिट असे 3 नंबर असले तर 100 टाइम्स युनिटच बघा. तर 100 असेल तर 6 into 100. आन्सर काय आलं 600. 1 आहे. ठीक आहे. 1 टेन्समध्ये आहे तर म्हणून 10. 3 सेम टू सेम तशाचं तसा. आणि हे बघा 48. आता इथं 10s 100 टेन्स समजलं. पॉईंट जो आहे पॉईंटच्या या साईडला 10s 100 येतो. ती पॉईंटच्या लेफ्ट साईडला येतो 48 म्हणजे 10th युनिट. तर त्याला कसं 10 आलं 40 आपला आन्सर आला. तर 8चं 8 इथं आला. हा इथं क्रॉसमध्ये गेलं आहे माझं फक्त. तर आता 40 इथं 10 इक्वलचं साईन 40. मग 8 into 100 800 झालं आपलं इकडचं. तर आत्ता बघा इथं काय करायचं मला पेन हे बघा राईट हाऊ मॅनी रुपीज अँड हाऊ मॅनी पैसा. पॉईंटच्या या साईडला काय पॉईंटच्या या साईडला हे रुपीज आहे हे पैसा आहे. रुपीज पैसा. हे बघा ज्या साईडला हे असं मार्क दिला असेल तो रुपीज हा पैसा. रुपीज पैसा समजलं. तर हे बघा हा राईट हाऊ मॅनी रुपीज इन डेसिमल फ्रॉममध्ये लिहायचे किती रुपीज 6चा 6 लिहायचा. त्याच्यानंतर असा हा नंबर लिहून टाकायचा 6 रुपीज 25 पैसा. 22 रुपीज 4 पैसा. तर 22 लिहायचा 0.4 झालं. सर्व असंच करायचं. आता हे बघा या साईडचा इथं एम दिलं आहे तर हा एम हा CM सेंटीमीटर. आता जो मीटर असतो तो सेंटीमीटर आणि इथं मीटर सेंटीमीटर बनतो. हा काय मीटर आणि हा काय सेंटीमीटर. मीटर सेंटीमीटर. एम या साईडला लिहिलं आहे ना तो एम या साईडला टाकायचं. याचं CM या साईडला टाकायचं. म्हणजेच की 1 मीटर 62 सेमी. सेम करायचं. इथं कसं हे बघा असं लिहायचं इथं. तर हे कसं आपण इथं लिहिलं तसंच इथं पण लिहायचे. सेमीमीटर टाकायचं म्हणजे मीटर नाही टाकायचं. का टाकायचं
सॅमी, तर सेमी लिहून टाकायचं. झालं. सर्व सेम असंच करायचं. हे बघा, जर असं असेल तर 0, तर 0.10 सेमी असं लिहायचं. समजलं? सीधा 0 टाकायचं. हां, आणि हा मेनवाला बघा तुम्ही. हां इथं काय करायचं, इथं पण 0.734 सेमी झालं. तर इथं राईट हाऊ मॅनी सेंटीमीटर अँड हाऊ मॅनी मिलीमीटर. तर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. हे बाय, तर आता सेंटीमीटर आणि मिलीमीटर, जो सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, म्हणजे सेंटीमीटरला मागच्या साईडला टाकायचा, मिलीमीटरला पुढच्या साईडला घ्यायचं. सेमी मिलीमीटर, सेमी मिलीमीटर, सेमी मिलीमीटर असं. आता हे बघा, असं लिहायचं इथं. हे जे आहे ना, इथं असं लिहायचं आहे बघा. 0 असेल तरी असं, नंबर असेल तरी असं. इथं जो मिलीमीटर जो आहे, मिलीमीटरच्या जागी सेमी टाकायचं. झालं. तर हे बघा, इथं काय करायचे, इथं आपल्याला प्लस करायचं आहे. काय करायचे, प्लस. हे बघा, असं साधं प्लस टाकायचं, फक्त मध्ये असे पॉईंट टाकायचे. झालं. हे बघा, हे सबट्रॅक्टचं तर सर्वांनाच येतं. असंच करायचं, पण काय टाकायचं, पॉईंट. बाय बाय.